ती जी ठिणगी आहे ती आत्ता पेटलेली असली पाहिजे. उदाहरणार्थ इकडच्या म्हणजे माझ्या महिला मैत्रिणींना सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्हाला करायचं भरपूर असतं, परंतु लिमिटेशन्स असतात. मग त्या आर्थिक असू देत, त्या सामाजिक असू देत, कौटुंबिक असू देत, बऱ्याच जणांना लग्नानंतरच्या लिमिटेशन्स असतात. ठीक आहे, मान्य आहे. आत्ताच शर्मिष्ठा मॅडमनी सांगितलेलं आहे की अधिकारी, महिला अधिकारी म्हणून वागत असताना तुम्हाला काही स्वतःला असं वेगळं प्रूव्ह करावं लागणार आहे. पुरुष अधिकारी चुकले तर ते समाजाला मान्य आहे, पण आपण चुकलो तर ते अजूनही आपल्या समाजाला मान्य नाहीये. 3 जानेवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन होता. त्या माऊलीने अक्षराचे धडे आपल्याला गिरवले म्हणून आम्ही इथे आहोत, तर तुम्हीही इथेच आहात. जर त्या माऊलीने आपल्यासाठी शिक्षणाचे जर धडे गिरवले नसते तर आपण इथे नसलो असतो अजूनही. फर्स्ट ऑफ ऑल फॉर दॅट वन थँक्स टू हर अँड थँक्स टू युअर फादर अँड मदर हू हॅज टू सेंडिंग हिम आउटसाइड द होम. They believed that my child is very confident and she is behaving confidently in the society. त्यांचा हा जो आत्मविश्वास तुमच्याबद्दल आहे तो आत्मविश्वास मैत्रिणींनो शेवटपर्यंत जपून ठेवा. संधी, निवड आणि बदल ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. योग्य संधी मिळाल्यानंतर निवड जर करता आली तर तुमच्यात बदल होतो, आणि संधी मिळूनही जर निवड करता आली नाही तर बदल कधीच शक्य नाहीये. सरांनी मगाशी सांगितलं की तुम्हाला MPSC साठी काय काय करावं लागणार आहे, त्याच्याबद्दल मी आता काहीच बोलणार नाहीये. दंगल पाहिला, ती दंगल पेटती असली पाहिजे, बघून नुसतं चालत नाहीये. 3 तास ॲट अ टाइम आपण एखादा मूवी जर बघत असलो तर 3 तास न उठता न पाणी पिता एखादी ग्रंथाची उपासना करता आली पाहिजे. मी ज्या विक्रीकर विभागात कार्यरत आहे ते विक्रीकर विभाग सहसा कुणाला एवढं काही माहिती नाहीये. फक्त महसूल गोळा करणारा एक सेल्स टॅक्सचा विभाग आहे एवढंच माहिती आहे. आपण जे रेडीमेड कपडे घेतो, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स ऑब्जेक्ट्स घेतो, व्हेकल्स घेतो, त्यावरचा जो काही टॅक्स आहे तो टॅक्स माझ्या डिपार्टमेंट थ्रू गोळा केला जातो. मोर दॅन 70% हा रिव्हेन्यू माझ्या डिपार्टमेंटमधून गोळा केला जातो, आणि हा रिव्हेन्यू गोळा होतो म्हणून इतर डिपार्टमेंटमध्ये तो खर्च केला जातोय. महसूल कनेक्शनाचं जे महत्वाचं क्षेत्र आहे महाराष्ट्र राज्यातलं ते माझं विक्रीकर डिपार्टमेंट आहे. 2006च्या बॅचमध्ये चीफ ऑफिसर ठाणे येथे माझी निवड झालेली होती. त्यानंतर 2007च्या बॅचला सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून सोलापूर येथे 2010 साली मी जॉईन झालेली आहे. थोडीशी बॅकग्राऊंड मी माझी ओपन करते आहे. आजकाल तुम्हाला आई वडील इथे पाठवतात, तुम्हाला बॅकिंग देतात, हे खूप महत्वाचं आहे. परंतु जेव्हा बॅकिंग नसतानाही तुम्ही ह्या क्षेत्रात उतरताय, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवताय, ती फार महत्वाची आहे. बॅकिंग असताना करणं, सरांनी मगाशी इशू उपस्थित केला की शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा. शहरात AC खाली बसून, पूर्णपणे दिव्याखाली बसून, सगळी पुस्तकं अवेलेबल असून किती जण पास होत आहेत, पण तेच ग्रामीण भागात रणरणत्या उन्हात पत्र्याच्या खोलीमध्ये बसून, जिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये अशा ठिकाणी बसून अभ्यास करणारे किती पास होतात. इथे सांगायचा मुद्दा म्हणजे शारीरिक कॅपॅसिटीचा आहे. जे रणरणत्या उन्हात काम करते ते AC मधून काम करणाऱ्या सॉफ्ट वातावरणापेक्षाही जास्त स्ट्रॉंग असणार आहे. हे का देतीये तर MPSCची किंवा UPSCची किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना जेव्हा तुम्ही पायऱ्या चढताय, शेवटच्या पायरीपर्यंत जाताय, पण तिथून जेव्हा मित्रमैत्रिणींनो एका गुणाहून रिटर्न बॅक येतायत, तेव्हा ऑल ऑफ यू आर इन द सेम लेवल. तुम्हाला तितक्याच नव्या मुलांबरोबरच्या पातळीवर तुम्ही खाली दानकन येऊन पडताय. तेव्हा एवढा अभ्यास केला, इतक्या क्लासेस केला, तरीही लेवल इक्वल. पहिला अटेम्प्ट गेला, दुसरा अटेम्प्ट गेला, तिसराही अटेम्प्ट जातो, चौथा अटेम्प्ट जातो, मग काय करणार? डोंट लूज द कॉन्फिडन्स. नशीबात आपल्या वक्त से पहले भाग्य से ज्यादा कभी किसी को नहीं मिलता.
लेकिन इसलिए भाग्य के ऊपर डिपेंड है ना क्या? बिल्कुल नहीं। 99.99% is the depending upon your efforts and 0.01% is the luck. म्हणून प्रयत्न करणं हे तुमचं ध्येय, तुमचं गोल सिद्ध होईपर्यंत सोडू नका. आज मी तुमच्या समोर बोलतीये, परंतु जेव्हा BA थर्ड इयर असताना माझ्या मिस्टरांनी मला बेसिक कोर्ससाठी जे अकॅडमीमध्ये घातलं, तिथपर्यंत मला स्पर्धा परीक्षा, इव्हन तहसीलदार, DYSP काय कामं करतात, BDO काय काम करतो, काहीही माहिती नव्हतं. सरांनी आता आपल्या भाषणामध्ये सांगितलं की 12वी नंतर DED नाही झालं तर ITI, मग नंतर एखादं लायसन, मग फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे जवळजवळ इक्वल ग्रामीण भागातल्या किंवा सर्वसामान्यांच्या माथी आहेच आहे. तेच माझ्याही जवळ होतं. 11वी-12वीला सायन्समध्ये AB दोन्ही ग्रुप असूनही इकॉनॉमिकली थोडंसं लेस असल्यामुळे मला इंजिनिअरिंग आणि डॉक्टरला जाता आलं नाही. HSC DED केलं मी. त्याच्यामुळे मिस्टर हे माझे HSC DED म्हणून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत दक्षिण सोलापूरमध्ये. मीही त्यानंतर सिलेक्शन होऊन 2001 साली शिक्षिका म्हणून दक्षिण सोलापूर पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागात जवळजवळ 10 वर्ष मी खेड्यातील मुलांना शिकवण्याचं काम केलेलं आहे. पण तदनंतर जी मला उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी मिळत होती, ती सुट्टी मी फक्त तयारी म्हणजे तयारी. सरांनी आता खूप छान उदाहरण दिलेलं होतं. मित्रांनो, अभ्यास करत असताना जगाला पाठीशी घाला. एक कार्यक्रम नाही, एक सोहळा नाही, काहीही नाही, पण यश मिळाल्यानंतर अख्खं जग मात्र तुमच्या समोर आहे. दंगलमध्ये तुम्ही बघितला असाल, ती जेव्हा नॅशनल अकॅडमीमध्ये गीता जातीये, तिथे थोडासा तिचा व्ह्यू डायव्हर्ट झाला. केस वाढवायला चालू केले, थोडीशी फॅशनेबल झाली, थोड्याशा मूवी बघायला लागल्या. फाइट अँड शी इज द बॅक रिटर्न फ्रॉम द इंटरनॅशनल लेवल. बट whenever her little sister came back to there, she convinced that go to your father who is the best, who is golden chance for you. तेव्हा तिने खरंच त्या परत आपल्या गुरुकडे वळली. ती त्या गुरुच्या मार्गदर्शनानुसार तिने परत 2010चं सिडनी ऑलिम्पिक जिंकलेलं आहे. सांगण्याचा हेतू हा आहे की रंग, रूप, सौंदर्य बदलता येत नाही आपल्याला, त्याच्या पाठीमागे लागू नका. सुंदर असणं वेगळं आणि सुंदर दिसणं वेगळं. सुंदर असण्याकडे जास्त कल द्या. सौंदर्याच्या इतक्या गोष्टी आपल्याकडे उफाळून आलेल्या आहेत, त्याच्या मागे न लागता मनाचं सौंदर्य, विचारांचं सौंदर्य वाढवत जा. कोणत्याही क्षणापासून, कोणत्याही गोष्टीपासून मिळेल ती गोष्ट शिकत जा. सरांनी आत्ताच उल्लेख केला की एखाद्या डॉक्टरला, एखाद्या इंजिनियरला माहिती नसेल तेवढ्या गोष्टी MPSCच्या अभ्यास करणाऱ्याला माहिती असतात. कला, वाणिज्य, कृषी, सायन्स, बुद्धिमत्ता, CSAT, इतर शासकीय त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामं, त्यांचं क्षेत्र, ह्या सगळ्या गोष्टीतून अफाट नॉलेज तुम्हाला मिळत असतं. अँड नॉलेज इज द व्हेरी प्युरेस्ट थिंग इन द वर्ल्ड. त्या नॉलेज कडे जाण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करा. यश तुम्हाला हिरावून कधीही वेगळं जाणार नाहीये. ह्यासाठी तुम्हाला तुमची शारीरिक कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे. शर्मिष्ठा मॅडमना तुम्ही बघतच आहात. त्याचबरोबर तुम्हाला तुमची बौद्धिक कॅपॅसिटी ही वाढवावी लागणार आहे. मानसिक कॅपॅसिटी, जी सगळ्यात आजची महत्वाची गरज आहे. 10वीला मार्क्स कमी पडले, झालं सुसाईड. 12वीला कमी मार्क्स पडले, आई वडिलांनी बोललं की केली आत्महत्या. ह्यासाठी जगणं आहे का? नाहीये. प्रत्येक वेळेस संधी मिळूनही जेव्हा अपयश मिळतं आणि त्या अपयशातून तुम्ही परत एकदा संधीचं शिखर गाठताय, तेव्हाच तुमचं योग्य ते पारख होणार आहे. नोकरी मिळाली, MPSC थ्रू एखादी पोस्ट मिळाली, UPSC थ्रू एखादी पोस्ट मिळाली, बँकिंग मध्ये एखादी पोस्ट मिळाली, इश्यू संपत नाही. त्याच्या पुढे संकटाची इतकी आव्हानं तुमच्या समोर तयार होतात
की आतापर्यंतच्या केलेल्या सर्व गुणांचा तुम्हाला तिथे एकत्रितपणे उपयोग करून त्याचा सोल्युशन करायचं असते. अधिकारी म्हणून काम करत असताना सिनियर, ज्युनियर, मोस्ट सिनियर जाईल तिथे मॅक्सिमम पुरुष वर्गाशी आपल्याला कामं करावी लागत असतात. आहेत, स्त्रियांची संख्या नाही असं म्हणत नाहीये, परंतु ही विखुरलेली आहे. एकत्रितपणे इतकं काम करण्याची संधी अजूनही म्हणजे पूर्ण टीम ही लेडीजची आहे. अजून इतकं वातावरण नाहीये सगळ्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे आपण जोपर्यंत स्वतःला प्रूव्ह करत नाही, स्वतःची एक विशिष्ट चौकट टाकून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला सगळे हलवण्याचा प्रयत्न करतात. मुद्दाम मी हा शब्द वापरतीये. कुणालाही जाता येता कुणालाही हलवावंसं वाटतं. पण मैत्रिणींनो, खास आम्ही सगळ्या अधिकारी आहोत इथे, महिला अधिकारी म्हणून तुम्हाला सांगतेय मी, स्वतः इतके स्ट्रॉंग बना की कुणाची हिंमत सुद्धा तुमच्याकडे बघण्याची होऊ नये. आपला जो म्हणजे आपल्या जिल्ह्याचे सिंगम म्हणून ठोकळ मॅडमचा जो आदर्श आपण घेतोय, त्याच्यानंतर शर्मिष्ठा मॅडम ज्या DYSP म्हणून कार्यरत आहेत, नशिबाने मला DYSP नाही मिळालेली, बट आय लाईक दॅट वन. मिळाली असती तर मी खरंच मॅडम सारखं काहीतरी करून दिलं असतं. पण आज रिव्हेन्यू कलेक्शनचा माझा सर्व डिपार्टमेंटला जो काही रिव्हेन्यू मिळतोय, त्यांचा जो खर्चाचे इश्यू आहेत ते मात्र कलेक्ट करण्याचं आज मी काम व्यवस्थितपणे करते. माझ्याकडे अन्वेषण शाखा आहे. रात्ररात्रभर आम्हाला कामे करावी लागतात. वरिष्ठ आणि कनिष्ठ ही सगळी मंडळी पुरुष मंडळी आहेत. आय एम इज द ओनली लेडीज. लीड करतानाही खूप मजा येते त्याच्यामध्ये, परंतु जे प्रॉपर लीडिंग आहे ते प्रॉपर लीडिंग मात्र तिथं आवश्यकतेचं आहे. शेवटचं मी एकच बोलू इच्छिते की शारीरिक मानसिक सुदृढता म्हणते मी. संधीचं सोनं त्याचप्रमाणे स्वतःची कॅपॅसिटी ओळखून क्षेत्र निवडा, ते कोणतेही असू दे. मग उत्तुंगतेची भरारी घेण्याची तर जिद्द नेहमीच ठेवावीत, नाही असं नाही. त्याचबरोबर आपल्यावरच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याही आपण पूर्णपणे व्यवस्थित पार पाडणार आहोत. आज मला इथे बोलून माझे 2 शब्द प्रकट करण्याची सरांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद, संयोजकांचेही आभारी आहे. धन्यवाद मॅडम. आता मॅडमनी जसं सांगितलं, हलवण्याचा खूप जण प्रयत्न करतात, पण कोणी कितीही हलवलं तरी उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली, अशांना करी लागती ना मशाली. ज्यांच्या उरात जिद्द पेटलेली असते अशांना कोणी कितीही हलवलं तरी काही फरक पडत नाही. या रणरागिणींचा आदर्श घेऊन आपण जीवनात असेच पुढे जाणार आहोत. यानंतर मी श्वेता उबाळे हिला स्नेहा करपे मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी बोलावते. नमस्कार, मी श्वेता उबाळे. मी आज भंडारा जिल्हा मोहाडी नगरपंचायतीच्या प्रमुख अधिकारिणी कुमारी स्नेहा करपे यांचा परिचय करून देणार आहे. मॅडमनी राज्यशास्त्रात MA केला आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या, पण त्यांचं शिक्षण मुंबई येथे झालं आहे. पॉवर लिफ्टिंग या खेळात त्यांनी आशियाई गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. कॉमनवेल्थ मध्येही त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे. MPSC द्वारे 2015 साली भंडारा जिल्हा मोहाडी नगरपंचायतीच्या प्रमुख अधिकारिणी म्हणून त्यांची निवड झाली. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझं नाव स्नेहा अशोक करपे. तुमच्यापैकी किती जण आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत? कमी आहे संख्या तशी, म्हणजे तुम्ही कंपॅरेटिव्हली हुशार आहात. नाही, असं समजलं जातं की कमी मार्क्स घेणारे आर्ट्स घेतात. मग माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही, कारण की मुंबईमध्ये असं काही त्यावेळेस नव्हतं. रुईया कॉलेज जे आहे मुंबईचं, तिकडे पहिली कट ऑफ लिस्ट 85% वगैरे लागते आर्ट्सची. त्याच्यामुळे असं काही तुम्ही समज करून घेऊ नका की तुम्ही आर्ट्स घेतलंय म्हणून तुम्ही कमी हुशार आहात किंवा काय. आपण सगळेजण MPSCचा अभ्यास करतच आहात. MPSCमध्ये असं काही नाही उरलंय आता की पर्टिक्युलर एका बॅकग्राऊंडचे असल्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल वगैरे.
छान अभ्यास करत राहा. आणि मला असं वाटतं म्हणजे आमच्या बॅचनी म्हणजे माझ्या सोबत जे अभ्यास करणारे होते त्यांच्याकडून अशा काही चुका झालेल्या आता मी तुम्हाला शेअर करते की आपण अभ्यास करत असतो पण रिअल फील्डमध्ये जे जे कोणी अधिकारी आपल्याला भेटतात तर त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्सेस आता हे प्लॅटफॉर्म एवढं छान उपलब्ध झालेलं आहे आपल्याला की आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत आणि त्यांनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत. म्हणजे आपण अभ्यास करताना आपल्याला नायब तहसीलदार पोस्ट माहिती असते, तहसीलदार पोस्ट माहिती असते, पण त्याचं नक्की काम काय स्वरूपाचं असतं म्हणजे फील्ड काय आहे ते हे आपण इंटरव्ह्यूची तयारी करताना वाचून घेतो. म्हणजे शेवटच्या 10 मिनिटात वगैरे आपण त्याच्यावरती विचार करतो. तर असं करू नका. आत्तापासून अभ्यास करताना एक टार्गेट ठेवा की पर्टिक्युलर एक पोस्ट आपल्याला ती घ्यायची आहे. स्पेशली मुलींच्या बाबतीत मी असं म्हणेन की फील्डबद्दल माहिती करूनच पोस्ट सिलेक्शन द्या. म्हणजे काही पोस्ट असतात त्याच्याशी पब्लिक कॉन्टॅक्ट डिरेक्टली येत नाही. आता मुख्याधिकारी ही पोस्ट अशी आहे की तिकडे तुमचा लोकांशी रोज संपर्क येणारा असतो. मग तुम्हाला त्याच्यात कितपत आवड आहे हा स्वतःचा कल बघून घ्या तुम्ही. की काही पोस्ट अशा आहेत जिथे तुम्हाला योजना राबवायच्या आहेत मग तुम्हाला तसं जमतंय का म्हणजे मॅनेजरियल स्किल तुमच्यामध्ये त्या आहेत का हे तपासून बघा. म्हणजे आपण अभ्यास करतो, अभ्यास करून आपण पास होणार पण ह्या गोष्टींचं अनालिसिस होणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की शेवटी पोस्ट लागून पण सॅटिस्फॅक्शन जे असतं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आपण जे काही काम करतोय त्याच्यात जर का सॅटिस्फॅक्शन नसेल तर ते काम आपण 100% बेस्ट नाही करू शकत. आणि तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे तरच मग तुम्ही ते तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ते करू शकता. म्हणजे आता मुख्याधिकारी म्हणून काम करताना म्हणजे आमची मला काही फारसा अनुभव नाही आहे प्रशासनातला जसा इतर मॅडम लोकांना आहे. 2015ची बॅच आहे माझी मुख्याधिकारी. आम्हाला ट्रेनिंग वगैरे दिलेलं आता प्रोबेशन चालू आहे. डायरेक्टली लोकांशी संपर्क साधणं हे जरा कठीण जातं. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते थोडासा की तुमच्याकडे म्हणजे असं समजून चालायचं नाही की तुम्ही अधिकारी झालात म्हणजे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही किंवा तुमच्यावरती प्रेशर येणार नाही. स्पेशली महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं होतं की तुम्हाला एकतर तुमच्या घरापासून खूप लांब पोस्टिंग मिळतं त्याचं तुम्हाला दडपण येतं तर ते दडपण घेऊ नका. सेकंड थिंग की तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खूप वेगळा असतो आणि जर का तुम्ही अविवाहित असाल तर तो आणखीन वेगळा असतो. म्हणजे तुम्हाला असं समजलं जातं अरे ही तर लहान आहे ना वगैरे असं होतं. म्हणजे बरेच अनुभव असतील बाकीच्यांनाही. तर तुम्ही तिथे रिप्रेझेंट होताना असं व्हायला पाहिजे की आम्ही कमी वयात इथे आलोय याचाच अर्थ आम्ही तुमच्यापेक्षा खूप पुढे आहोत हे तुम्हाला तुमच्या बोलण्यातून त्यांना दाखवायला पाहिजे. की म्हणजे त्यांना तुम्हाला वाईट शब्दात बोलून दाखवायची गरज नाही प्रत्येक वेळेस पण ठीक आहे काहीतरी हिंट द्यायची त्यांना की त्यांच्यापर्यंत ते कन्वे झालं पाहिजे. आणि महिला अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच की तुमचा जो स्टाफ असतो तुमचे जे सबऑर्डिनेट्स असतात ते जास्त करून पुरुष कर्मचारी असतात. तर त्यांना कुठेतरी त्यांची मानसिकता असते की आणि ते वयाने आपल्यापेक्षा बरेच सिनियर असतात म्हणजे 23, 24, 25 वर्ष नोकरी केलेले लोक असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचीही मानसिकता समजून काम करणं गरजेचं आहे. कारण की शेवटी आपण अधिकारी जेव्हा बनतो तेव्हा आपल्याला कामं ही करून घ्यायची असतात. म्हणजे आपल्याला त्यांचा सपोर्ट नाही राहिला तर आपल्याला तेवढं आउटपुट नाही मिळणार आपल्याला. कारण की आपण एकटं प्रत्येक गोष्ट नाही करू शकत. हे टीम एफर्ट्स असतात. तर ती मानसिकता समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. पुरुष मंडळींसाठीही मी हेच सांगू इच्छिते की तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या कुठल्याही पोस्टवरती जाल तिकडे जर का महिला तुमची सबऑर्डिनेट असेल किंवा सुपिरियर असेल तर तुम्ही तुमची जी मेंटॅलिटी आहे ती ओपन माइंडेड असू द्या. की महिला आहे म्हणून तिला फार काही येत नसावं किंवा तिला ही गोष्ट जमणार नाही हे मुळात डोक्यातून काढून टाका. असं काही नसतं. आणि जर का तुम्ही असं वागलात तर तुमचीच उलट पर्सनॅलिटी चुकीची काउंट होईल की तुम्हालाच तेवढं पॉझिटिव्हली बघितलं जाणार नाही. आणि इंटरव्ह्यू वगैरे जे आपण म्हणतो इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट असते ती हीच असते ना की तुम्ही काय आहात. आणि सरांनी सकाळी पण सांगितलेलं आपल्याला आठवेल जे सकाळी असतील ते की
पर्सनॅलिटी म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट काय असते, तुम्ही समोरच्याला खोटं कितीही म्हणजे खोटं बोललात तरी ते समोरच्याला कळून येतं. त्याच्यामुळे आत्तापासूनच प्रिपरेशन करताना म्हणजे अभ्यास करताना पण ही पर्सनॅलिटी स्वतःची डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगेन मी. थँक्यू. धन्यवाद मॅडम. कदाचित भारतात अजून तरी टाळ्यांसाठी कर लागलेला नाहीये. जोरदार टाळ्या वाजवूया या रणरागिणींसाठी. असा अनुभव, असे शब्द आपण पैसे दिलो तरी विकत मिळणार नाहीयेत. यानंतर सगळ्यांना परिचित असणार आहे तरीही मी पुन्हा एकदा त्यांचा परिचय करून देणार आहे. एकेकाळी ज्यांनी दक्षिण सोलापूरची कारकीर्द गाजवली अशा लेडी सिंघम अर्थात शिल्पा ठोकडे यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. मॅडमनी सुरुवातीच्या कारकिर्दीत PSI म्हणून 2 वर्ष सेवा केली. त्यानंतर त्यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आलं. मुंबईत त्यांनी डेस्क ऑफिसर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर MPSCच्या माध्यमातून त्या नायब तहसीलदारपदी कार्यरत होत्या. 2012 मध्ये दक्षिण सोलापूरचा त्यांनी कार्यभार घेतला तहसीलदार म्हणून. वाळू तस्करीबद्दलचं मॅडमचं कार्य आपल्या सर्वांनाच परिचित आहे. IBN लोकमत या चॅनलने मॅडमना मुक्ता पुरस्कार देऊन सन्मान केला. पुणे संघटनेच्या वतीने सलाम सावित्रीच्या लेकींना हा पुरस्कार मॅडमना मिळालेला आहे. सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कवटे महांकाळ येथे तहसीलदार म्हणून काम करतायत. तर मॅडमना मी एक प्रश्न विचारू इच्छिते. मॅडम, आजकाल सगळ्यांच्या डोक्यात फॅड आहे स्पर्धा परीक्षा देण्याचं. तरुणींची संख्याही वाढतीये. मुळात अव्वल दर्जा किंवा अव्वल क्रमांक हा तरुणींचा आहे. पण तरीही सामान्य घरातल्या ज्या तरुणी आहेत त्यांना आजही कुठेतरी पाठबळ मिळत नाहीये ते घरच्यांचं. तुम्ही सामान्य कुटुंबातून इनफॅक्ट खेड्यातून वर आलेले आहात. तर याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचा अनुभव काय आहे याबद्दलचा? नक्की. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रिणी, सकाळपासून तुम्ही आतापर्यंत सर्व भाषणं, उपदेश, मार्गदर्शन जी तुमच्या करिअरसाठी खूप आवश्यक आहेत ही अशी तुम्ही ऐकलेली आहे. आता बऱ्याच जणींनी आपले अनुभव सांगितले. त्यापैकी स्नेहा आत्ता जस्ट जॉईन झालेली आहे त्यामुळं ती अनुभव सांगत होती. दुधनीकर मॅडमनी सांगितलं, शर्मिष्ठा मॅडमनी सांगितलं. पण याही पेक्षा वेगळे अनुभव मला आलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मला पहिला प्रश्न विचारला गेला की मी खूप खेड्यातून आलेली आहे आणि तरी सुद्धा मी अधिकारी झाले. तर मला असं सांगायचंय की खेड शहर ह्या फारशा गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या नाही आहेत. तुम्ही अधिकारी होण्यासाठी तुम्ही खेड्यातून आलेला असला पाहिजे किंवा तुम्ही शहरातले असला पाहिजे असा काही विषय नाही. माझं गाव, मूळ गाव कुर्डवाडी आहे. ते म्हणायला जंक्शन आहे पण त्या गावामध्ये साधी शाळा सुद्धा नव्हती. ज्यावेळी पाऊस पडायचा त्यावेळी सगळे आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये आमची शाळा भरायची आणि त्या ठिकाणी मी शिकलेली आहे. तर महिला अधिकारी मला खरं सांगू, असं एका विशिष्ट तुम्ही काम करायला लागल्यानंतर स्त्री आणि पुरुष हा भेद राहत नाही. तुमचं कर्तृत्व काउंट केलं जातं आणि म्हणून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इकडं बघून सांगायच्या आणि तुम्ही कसे म्हणजे तुम्हाला स्वतःला अपराधी असं वाटलं पाहिजे की कुठनं पुरुष झालो असं नाही. हा जो अनुभव मला सांगायचा आहे, भले आम्ही अधिकारिणी म्हणून महिलांना स्फूर्ती देण्यासाठी किंवा त्यांच्यातलं न्यूनगंड कमी करण्यासाठी जरी आम्हाला इथं बोलवलेलं असलं तरी माझा स्वतःचा उद्देश असा आहे की खेड्यातला रादर सोलापूर मधला, म्हणजे सोलापूरवर माझं प्रचंड प्रेम आहे. सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक ग्रामीण भागातला मुलगा किंवा मुलगी कुणीही असू दे तो अधिकार पदावर गेला पाहिजे, एक चांगला नागरिक झाला पाहिजे, एक जबाबदार नागरिक झाला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने मी इथं आलेले आहे. तुम्हाला माहितच आहे 2012ला आत्ताच सांगितलं की 2012ला मी दक्षिण सोलापूरचा चार्ज घेतला. त्याच्या आधीची पार्श्वभूमी सांगते तुम्हाला. कदाचित याच्यामध्ये दक्षिण सोलापूरमध्ये किंवा तिथल्या खेड्यांमध्ये असणारी काही मुलं असतील, त्यातली जवळजवळ 36 ते 38 गावं जी आहेत ती भीमा नदीवर आहे. म्हणजेच त्यांचा 38 गावांचा व्यवसाय जो आहे तो वाळूशी निगडीत आहे. आणि या वाळूच्या कारवाया किंवा वाळूमुळे होणारा त्रास याच्यामुळं
12 तहसीलदारांची बदली झालेली होती आणि मी 13वा तहसीलदार होते. आल्या आल्याच मला पहिला प्रश्न विचारला गेला की मॅडम तुम्ही किती दिवसासाठी आला. मला हा प्रश्न अगदी अनपेक्षित होता की म्हणजे हे का विचारतायत. मी म्हटलं जोपर्यंत शासन माझी बदली करत नाही तोपर्यंत मी दक्षिण सोलापूर काही सोडणार नाही आणि जे मध्ये येईल त्यांना पण सोडणार नाही. कदाचित माझी शरीरयष्टी बघून पत्रकारांनी पुढचा प्रश्न विचारला नसेल, पण त्यांच्या मनात ही शंका होती की मॅडमचा जरा जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे. पण त्याच्या मागची माझी एक गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला थोडंसं म्हणजे जन्माच्या वेळेचं सांगते. मी माझ्या आईचं 4थं अपत्य. त्यावेळेस म्हणजे स्त्री भ्रूण हत्या किंवा असला विषय नव्हता, पण माझ्या आईला असं वाटायचं की मला ऑलरेडी 1 मुलगी आणि 2 मुलं आहेत, आता 4थं मुलगा असू दे अगर मुलगी असू दे, मला काही 4थं अपत्य नको, असं तिचं साधं सोपं म्हणणं होतं. त्यावेळी कुर्डवाडीमध्ये काय हॉस्पिटल नव्हते, काही नव्हतं. त्यामुळे ती इथं सोलापूरला त्यावेळी चितळे मॅडम होत्या गायनेकोलॉजिस्ट, त्यांच्याकडे आली आणि विचारलं की मला हे 4थं मूल नको आहे. 4थं मूल नको आहे म्हटल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्या म्हणल्या की बाळाची वाढ झालेली आहे, त्यामुळे आता काय आपल्याला गर्भपात करता येणार नाही, हे 4थं मूल तुम्हाला जन्माला घालावं लागेल. अशी मी आईला नको असताना जन्माला आलेली मी. ज्यावेळी मला IBN लोकमतचा पुरस्कार मिळाला, मुख्यमंत्र्यांकडून माझा सत्कार झाला, त्यावेळी आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणली अगं मी तर तुला मारायला निघाले होते. मी म्हटलं तू असा विचार करू नकोस, तू असा विचार कर, तुझी इच्छा नव्हती, तुला वाटत नव्हतं मी जन्माला यावं, तरी सुद्धा मी जन्माला आले. तू मला हे बळ दिलं, तू मला ही पॉझिटिव्हिटी दिली. कुणाची इच्छा असो अगर नसो, आपण जन्माला यायचं आणि आपलं काम करत राहायचं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नाही असं नाही म्हणजे तो सलग शब्द आला म्हणून म्हणते. मैत्रिणींनो आणि मित्रांनो असं म्हटलं तरी हरकत नाही. लगे हसू नका तुम्ही, पुढचं अजून वेगळं सांगणार आहे मी. ज्यावेळी ही वाळू तस्करी चालू होती आणि तुम्ही त्यावेळी अजून लहान असाल, म्हणजे 2012 मध्ये तुम्ही लहान असाल, तुम्ही पेपर वाचत असाल नसाल मला माहिती नाही, पण ज्यावेळी पहिल्यांदा ह्या सगळ्या वाळूच्या ह्याच्या कारवायासाठी मी नदीमध्ये उडी घेतली. म्हणजे तुम्हाला हे तर माहित असेल की नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये पोहणं किती अवघड आहे हे तुम्हाला कल्पना असेल. आणि त्यावेळीही मी बारीक नव्हते, त्यावेळीही मी अशीच होते, तर इतकी मोठी शरीरयष्टी घेऊन पोहणं किती अवघड असेल याची तुम्ही कल्पना करा. तसं असताना मी ती बोट पकडली, त्या बोटवाल्याला मी घेऊन आले. ती एक मोठी कथा आहे, पण आता वेळेअभावी आपण ती नको सांगूया. तर ते सगळं झाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये अशी बातमी आली की एखाद्या पुरुषाला लाजवेल असं कर्तृत्व करणाऱ्या महिला तहसीलदार शिल्पा ठोकळे असं त्यांनी लिहिलेलं होतं. इथं पत्रकार मित्र असतील कदाचित, सगळेजण आले. दुसऱ्या दिवशी अतिशय विजयी मुद्रेने आले आणि म्हटले मॅडम बातमी कशी वाटली. बातमी खूप मोठी आली होती. तर मी म्हणलं मला नाही फारशी आवडली. ते म्हणले का काय झालं, अर्धपान तर तुमची बातमी दिली आम्ही. म्हणलं नाही, अर्धपान बातमी दिली हा विषय नाही, मला हे पटलेलं नाही एखाद्या पुरुषाला लाजवेल असा पराक्रम एका स्त्रीने केलाय का बरं. एका सामर्थ्याचा, एका धाडसाचा, एका कर्तृत्वाचा मापदंड एखाद्या पुरुषानेच असावा असं कुठं लिहिलं आहे. का रे आता कमी टाळ्या वाजवता. असं कुठं लिहिलंय सांगा ना. वाळूचा ट्रक चालवला बाळांनो, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही 4 व्हीलर चालवता, तुम्ही 2 व्हीलर चालवता, लोडेड ट्रक चालवणं अवघड आहे. मी PSIचं ट्रेनिंग घेत असताना त्यावेळी ड्रायव्हिंग शिकले, चोरून शिकले. त्यानंतर त्याचा मग ते तिथला ड्रायव्हर जो असायचा तो दुसरीकडे असायचा आणि ते म्हणायचे तू तुझं नाव आम्ही सांगणार बरं का DG साहेबांना. ही इथलं सामान भरायला कुणाला तरी पाठवून देतो, ती गाडी घ्यायची, DP गाडी घ्यायची आणि तिकडे लावायची. असं करत करत मी ते ड्रायव्हिंग शिकले आणि त्याचा उपयोग मला दक्षिण सोलापूरची वाळू तस्करी रोखताना झाला. भरलेला 4 ब्रासचा वाळूचा ट्रक चालवणं ही खूप मोठी अवघड गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की
तो जो दांडका आहे, गिअर टाकायचा जो दांडका आहे, तो माझ्या हातात आला. आता काय करायचं? आता काय करायचं? गिअरचा दांडकाच हातात. तो त्याला विचारला, अरे काय करू? तो असा बसलेला. त्याला मी एका हाताने पकडलेलं होतं, तो एका पायाने अपंग होता, त्याला एका हाताने पकडलं होतं. त्या तू म्हणला आता तो काय उडी टाकणार नाही. ती बघितलं, मला दरदरून घाम फुटला. आता A.G. पाटील सरांचे ते हे नाहीत, त्या कॉलेजच्या तिथं हे पकडलेला ट्रक होता तो. आणि तिथून येत असताना मला असं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा तुम्ही सिरियल बघता त्याप्रमाणे मला दिसल्या. आता काय करायचं आपण? मी मरणार तर 100% वादच नाही. ह्यो लंगडा मरणार ह्याच्यात पण काय वाद नाही. दोघं मरणार, पण पुढे येणारी निरपराध माणसं मरणार. ह्याचं मला खरंच म्हटलं हे धाडस आता काय खरं नव्हे. आणि आता आपण मेलो आणि आपण मेलो ते मेलो पुढच्यांना पण मारणार, हे आपल्याला अधिकार कुणी दिला? असे 100 विचार माझ्या मनात येत होते. पण आता सरांनी सांगितलं, जर तुमचं कार्य चांगलं असेल, तुमचं मोटिवेशन जर चांगलं असेल तर देव सुद्धा तुमच्या मदतीला येतो. तसं झालं. हलवून कसं तरी बसवलं. गिअरचं दांडकं बसलं. गिअरचं दांडकं बसलं आणि गिअर टाकला. मला पहिल्यांदा असं वाटलं, हुश, काय तरी देव नावाची गोष्ट जगामध्ये आहे आणि आपलं भलं होईल. कसा बसा करत म्हणजे एक हे करत हाताने बाजूला सरका असं ओरडत मी पोलीस स्टेशनला तो ट्रक लावला आणि त्याचा दंड वसूल झाला, कारवाया झाल्या. सांगायला मला अभिमान वाटतो की ज्यावेळी आता 5 पट दंड आहे, पण त्यावेळी 3 पट दंड होता 2012 साली गौण खनिजाला. त्यावेळी जवळजवळ 3.5 कोटीचा दंड वसूल करता आला. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त दंड वसूल केलेला आणि सर्वात कमी कालावधीत दंड वसूल केलेला तहसीलदार म्हणून माझा सत्कार झाला. असे 1 नाही 124 सत्कार झाले. पण याची सुरुवात जी आहे इथं येण्याचं आणि आवर्जून इतकी तुमच्याविषयी मला कळकळ वाटण्याचं कारण असं आहे की पहिला जो पुरस्कार आहे, काशीनाथ कुठे गेलेत? काशीनाथनी पहिला पुरस्कार मला दिलेला होता, राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार. तो पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर असं व्हायचं की आता पुरस्कार ठेवू कुठं? 124 पुरस्कार असे मिळत गेले. तर सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही म्हणजे मी महिला आहे, मी खेड्यातला आहे, ह्या गोष्टीने तुम्ही तुमचं कार्य कर्तृत्व ह्याला बाधा येत नाही. तर तुमच्यामध्ये तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन असावा लागतो. तुम्ही सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही मला सकाळपासून ऐकतो सकारात्मक विचार काय आहे? सकारात्मक विचार तुम्ही व्हॉट्सअपला, तुम्ही जनरली सगळे स्मार्टफोन यूज करता, तुम्हाला SMS मेसेजेस ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तुम्हाला हा मेसेज तुमच्या वाचण्यात पण आलेला असेल की एकदा सकाळी डासाचं पिल्लू, छोटं पिल्लू पहिल्यांदा घराबाहेर पडतं. घराबाहेर पडल्यानंतर सगळ्या घरात फिरून असं संध्याकाळी घरी येतं. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याची आई अशी कौतुकाने बघते आणि म्हणती, बाळ पहिला दिवस कसा होता? तो म्हणतो, आई पहिला दिवस इतका चांगला होता, मी गेलो की सगळेजण टाळ्या वाजवायचे. मला ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसूच शकत नाही. हे इतकी सकारात्मकता की आपण डास मारायसाठी हात आपटतो आणि ते बाळ म्हणतंय मी आलो म्हणून लोकांनी टाळ्या वाजवल्या. अरे किती पॉझिटिव्ह दृष्टिकोन! तुम्ही इतका पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि हे सगळं सांगत असताना आई वडिलांचं म्हणजे इथे असलेल्या सगळ्या अधिकारी, खाली असतील अधिकारी, तुम्हाला एक सांगते, ही खूप मोठे आयुष्यातले तुमचे खूप मोठे क्षण येतील. किती पुरस्कार मिळतील, तुमच्यावर शाबासक्या मिळतील, सत्कार होतील, पण एक क्षण आयुष्यातला तो जो असतो तो खूप मोठा असतो. ज्यावेळी तुमचं सिलेक्शन झालेलं असतं, तुम्ही त्या यादीत आपलं नाव बघितलेलं असतं आणि तुम्ही कुठेतरी हॉस्टेलला असता किंवा परगावी असता आणि त्यावेळी फोन करता आणि आई किंवा वडील यांनी आई वडिलांना फोन लावता आणि म्हणता, आई माझं सिलेक्शन झालं. त्यावेळी 5 मिनिट तिकडून आवाज येत नाही, 2 मिनिट तिकडून आवाज जात नाही, फक्त थर 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 चाललेली असते. डोळ्याचं घळ 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 पाणी दोन्ही ठिकाणी वाहत असतं. हा क्षण तुमच्या आयुष्यात आला, तुम्हाला असं वाटतं माझ्या आई वडिलांचं मी ऋण फेडलं,
माझ्या जन्माचं मी सार्थक केलं. आईला वाटतं हा क्षण खरं सांगते तुम्हाला खूप पुरस्कार मिळतील, मिळणार, नक्की मिळणार. आणि हे बघायला काशीनाथनी मला बोलवावं आणि शेवटच्या खुर्चीवर बसवावं अशी माझी अपेक्षा. हे तुमचे असले हा क्षण पुन्हा आयुष्यामध्ये दुसरा येणे नाही आणि ह्याच्यापेक्षा मोठा क्षण असूच शकत नाही. हा खूप मोठा क्षण आहे. बाळांनो, मला माहित नाही ही गोष्ट कोणी सांगितली, पण एक गोष्ट मला सांगितलेली आठवते की सगळ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असतं. प्रत्येक जण म्हणत असतो तू काय होणार, तू काय होणार, तू काय होणार. कोण म्हणतं मी IAS होणार, कोण म्हणतं मी तहसीलदार होणार, कोण DYSP IPS होणार, मी प्राध्यापक होणार, असं चाललेलं असतं. हे सगळं चाललेलं असताना एकाला विचारतो तू रे काय होणार. तो म्हणतो मी सोन्याचा खांब जपणार. सोन्याचा खांब जपणार. मग तू शिकत का होता म्हणले सगळे. तुझ्या घरात सोन्याचा खांब होता तर तू शिकत का होता. नाही म्हणला मी सोन्याचा खांब जपणार. मग सगळेजण नेहमीप्रमाणे तुम्ही पण गेला असाल एकदा, सगळं तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येकाच्या घरी चहा पाण्याला जातो, सगळीकडे जातो. हा विदर्भातला होता. सगळेजण त्याच्या घरी गेले आणि सगळेजण गेले की ते सगळ्याचा पोपडा काढायचा. ह्यो सोन्याचा खांब आहे का, त्या लाकडावर असं मारून बघायचं, हा सोन्याचा खांब आहे का, ए कुठे दाखव की सोन्याचा खांब. तो फक्त हसायचा, हा फक्त आपला शांतच. मग सगळेजण जेवायला बसतेत. आई भाकरी वाढते आणि आई समाधानानं लेकाकडे बघते. लेक एक चक्कर मारतो तिच्या पुढं आणि आईला पाठीमागून मिठी मारतो आणि म्हणतो हा सोन्याचा खांब मला जपायचा आहे. ह्यो सोन्याचा खांब मी जपीन आणि ही जपत असताना मला किती जरी कष्ट पडले तरी मी ह्या खांबाला दुखवणार नाही ना तडा जाऊ देणार नाही. बाळांनो, हेच असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील, आपले गुरुजन हे आपल्यासाठी सोन्याचा खांब असतात. चुकण्यासाठी, वाईट मार्गाला लागण्यासाठी खूप सोपं आहे, फार सोपं आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतलेत हे बघायचं असेल तर रात्री त्यांच्या झोपल्यानंतर त्यांच्या पायाकडे बघा. त्या पायाच्या झिर पडलेल्या भेगा, त्या असलेल्या पायाने घेतलेले कष्ट तुम्हाला जाणवतील. त्यांच्यासाठी आपल्याला मोठं व्हायचंय, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्याला मोठं व्हायचंय. आणि मी जो सांगितलेला क्षण आहे त्या क्षणाची त्यांना आठवण करून द्यायची आहे आणि तो अविस्मरणीय क्षण तुमच्या आयुष्यात तो येऊ द्यायचा आहे. आणि हे सांगण्यासाठी, हे करण्यासाठी आणि माझ्या लाडक्या सोलापूरला भेटीला येण्यासाठी मला इथं काशीनाथनी बोलवलं आणि ही संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आणि विशेषतः काशीनाथचे आभारी आहे. आभार मानले तर काशीनाथ खूप अंतर पडल्यासारखं वाटतंय. खूप जवळचे आहेत काशीनाथ सर तुमचे माझ्यासाठी. तर काशीनाथ, वयाने तुम्ही लहान आहात माझ्यापेक्षा, तरी सुद्धा ह्या ऋणात मी राहणं मी पसंत करते आणि मी इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण दिलेले शिदोरी आमची मुलं भविष्यात अधिकारी म्हणून होतील. ड्रीम फाउंडेशनच्या सर्व महिला भगिनी ड्रीम अकॅडमीमधील कृपया स्टेजच्या मागे जातील, स्टेजवर जातील पटकन. माझ्या मित्रांनो, सांगायला आनंद होईल, या ड्रीम फाउंडेशनची उभारणीला 2012ला मॅडमनी खूप मोठी आर्थिक मदत दिली होती आणि त्या मदतीमधूनच मी इथपर्यंत पोहोचलो. अनेकांचे हात या उपक्रमासाठी लाभले, त्याबद्दल मी विशेषतः मॅडमचं अभिनंदन व्यक्त करतो. पुढील सूत्र भावना. असं म्हणतात मंजिल तो मिल ही जाएगी एक दिन चाहे भटक कर ही सही. यारो गुमराह तो वो लोग होते हैं जो घर से निकलते ही नहीं. आपण घरातून बाहेर पडायलाच विचार करतो, पण बाहेर पडले, आपण जर घरातून बाहेर पडलो तर अशा रणरागिणी मात्र तयार होतात. या साऱ्या दुर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. खरंच अभिमान आहे आम्हाला सोलापूरच्या मातीने असे आदर्श आमच्या समोर ठेवलेत. यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण कामाला लागणारच आहोत. आजपर्यंत जर MPSC UPSCचा अभ्यास कोणी चालू केला असेल तर हा अभ्यास पुढे न्यायचाच आहे, पण ज्यांनी चालू केला नसेल त्यांनी इथून सुरुवात करायची आहे. कारण हे शब्द आपल्यासाठी फक्त शब्द नव्हते तर आयुष्य होतं. कारण असे शब्द परत ऐकायला मिळणार नाहीयेत. काशीनाथ दादांनी आपल्या सर्वांसाठी हे व्यासपीठ खुलं केलं. अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे शब्द ऐकण्याची आपल्याला संधी मिळाली.
त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या काशीनाथ दादासाठी झाल्या पाहिजेत, कारण सहजासहजी ज्या माणसांची भेट होणं अवघड असतं अशी माणसं आपल्याला आज समोर येऊन काहीतरी उपदेश करतायत. जर आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील या अधिकारिणींना तर ते विचारू शकतील. हा, कोणाचे काही प्रश्न आहे? यानंतर शेवटचं सत्र आहे, त्यामुळं व्यासपीठावर फक्त मी महिलाच ठेवलेले आहेत, त्यामुळं लक्षात ठेवा मी पण गेलो नाही. 100% आरक्षण. मुलांमध्ये भगिनीमध्ये काय प्रश्न? कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? प्रश्न मैत्रिणींनाच विचारावेत असं काही नाहीये, मित्र लोकही विचारू शकतात. त्यांना उत्तरं देण्यासाठी सज्ज आहेत आपल्या अधिकारिणी. यस, भावना तूच विचार, त्यांच्या भावना तूच आहेस. मी स्नेहा करपे मॅडमना एक प्रश्न विचारू शकते. आर्ट्सची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड कलाक्षेत्राचं आहे. तुमच्याकडे पाहिलं तर वाटत नाही की तुम्ही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेतून निवड झालेली असेल. म्हणजे एखादा इंजिनियर किंवा डॉक्टर पर्सनॅलिटी कशी असते तशी मॅडमची पर्सनॅलिटी आहे, पण सध्या त्या मुख्याधिकारी म्हणून काम करतात. मॅडम, या क्षेत्राची निवड कशी आणि का केली? क्षेत्राची निवड अशी ठरवून केली गेलेली नव्हती. आर्ट्स घेतलं हे ठरवून घेतलं कारण की स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या आणि म्हणजे शाळेत असताना एक गेम कुठला तरी आपण फॉलो करायचं असं ठरवलेलं. तर मी पॉवर लिफ्टिंगकडे वळले. म्हणजे पॉवर लिफ्टिंगमध्ये तसं मुली जास्त जात नाहीत ह्या खेळाकडे, वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये. पण मला ते करायचं होतं आणि मग ते कम्प्लीट केलं. मी 7 इंटरनॅशनल्स खेळले पॉवर लिफ्टिंग आणि बेंच प्रेसच्या. मग सगळ्यात हायेस्ट असं होतं की कॉमनवेल्थचं मला मेडल हवं होतं आणि मग ते मेडल मिळाल्यानंतर मग मी अभ्यासाला लागले. म्हणजे तोपर्यंत नॉर्मल आपलं कॉलेजचं जे अभ्यास असतं तेच करत होते आणि मग फुल ऑन अभ्यासाला सुरुवात केल्यावरती मग एक्झाम पास होत गेले आणि मग रँकिंगनुसार जी पोस्ट मिळाली मग ती CO होती आणि 2015च्या बॅचला COच्या वेकन्सीज जास्त होत्या म्हणून मी COचा प्रेफरन्स आधी दे. म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे बरं, की कशाला वेकन्सीज जास्त आहेत ती पोस्ट मग वरती द्यायची आणि ती दिलेली. आणि मी सॅटिस्फाईड आहे की मला ज्या प्रकारचं एक्सपोजर हवं होतं ते मला मिळतंय. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला आता नगरपंचायत असल्यामुळे लोकसंख्या कमी आहे नगर परिषदांच्या मानाने, पण 15,000 लोकसंख्येला तुम्ही तुमच्या डिसिजन्सनी पूर्ण म्हणजे त्या छोट्याशा एका शहराला तुम्ही तुमच्या निर्णयांनी पूर्ण डेव्हलप करू शकता एवढी त्या पोस्टची व्हॅल्यू आहे. सो तुम्ही म्हणजे जे कोणी MPSC करणारे आहेत त्यांनी त्या पोस्टकडे पॉझिटिव्हली बघा असं मी म्हणेन. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खरं तर शब्दांचा अंगार ज्यांनी फुलवला अशा शिल्पा ठोकळे मॅडमना एक प्रश्न विचारू इच्छिते. मॅडम, आजकालचे तरुण फार पुढे चालतात प्रत्येक बाबतीत, तरुण असोत वा तरुणी, पण त्यांना प्रसिद्धी आणि पैसा हवाय. काही तरुण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे येतात, पण काही जण अशा क्षेत्रांकडे वळतात ज्यात पैसा आणि प्रसिद्धी खूप मिळतो पण आपल्या चारित्र्याला मात्र फार मोठा कलंक लागतो. अशी क्षेत्र आज फार उपलब्ध आहेत, पण तरीही त्या क्षेत्रांकडे न वळता जरी हे क्षेत्र अवघड असलं तरी अशक्य नाहीये, हे तरुणांना तुम्ही कसं पटवून द्याल? मुळात क्षेत्र खूप उपलब्ध आहेत. फक्त मी तर उलट त्याहून असं म्हणेन की MPSC UPSC हे तर तुम्ही करा नो डाऊट, पण दुसरी जी चांगली सकारात्मक क्षेत्र आहेत ज्याच्यामुळं आपल्याला चांगलं समाजाचं काहीतरी ऋण फेडता येईल. म्हणजे भले हा शब्द तुम्हाला थोडासा कायमस्वरूपी वापरलेला असल्यामुळं घिसापिटा जरी वाटलेला असला तरी तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतं ही रुजवलंच पाहिजे मनामध्ये. आणि त्यासाठी तुम्ही कुठली का असेना म्हणजे जी संधी उपलब्ध होईल, स्पर्धा परीक्षा असतील किंवा दुसऱ्या तुमच्या कुठल्या, तुम्ही राजकारणामध्ये चांगलं राजकारण केलं तरी काही वाईट नाहीये. एकाचा कुठला तरी आपण चांगला आदर्श घडवावा किंवा वाईटात वाईट क्षेत्र जे समजलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं वागून दाखवा. असं जरुरी नाही की तुम्ही
हे एक क्षेत्र खूप चांगलं आहे आणि हे क्षेत्र वाईट आहे असं क्षेत्र कुठलं नसतं असं माझं स्वतःचं मत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं आणि वाईट हे दोन्ही असतं. तर आपण काय करायचं हे आपण ठरवायचं. आपण कसं वागायचं, आपला कसा आपण तुमचा चेहरा ठेवायचा, तुमची इमेज ठेवायची हे आपल्या हातात आहे. कुठलं क्षेत्र चांगलं आहे किंवा वाईट आहे असं कधीच नसतं. धन्यवाद मॅडम. मॅम, मला शिल्पा ठोकडे मॅडमला म्हणजे प्रश्न काही विचारायचा नाही, पण आज एक शब्द द्यायचा आहे की माझा जो सोन्याचा खांब आहे त्याला आजपर्यंत खूप तडे गेलेत मॅम, पण इथून पुढे एकही तडा जाऊ देणार नाही, एकही. आणि तुम्ही म्हणलात की काशीनाथ सरांना इथून म्हणजे ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याचा सत्कार करायला मला बोलवा आणि शेवटच्या खुर्चीवर बसवा, तो सत्कार माझा असेल. मी आज तुम्हाला शब्द देतो मॅम. मी तुझ्या पाठीशी आहे बरं का. म्हणजे आपली संस्कृती, माझं नाव भारती हनुमंत साबा. आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे. म्हणजे ज्या स्त्रिया ज्या हाऊसवाईफ वगैरे असतात त्यांना अजून सुद्धा दुय्यम स्थान मिळतं. मग तुम्ही सर्वजणी जे पद मिळवलं ते फक्त म्हणजे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी होतं, म्हणजे का दाखवून द्यायचं होतं असं लोकांना की मी पण काहीतरी आहे, म्हणजे मला त्यासाठीच बनायचं जे काही बनायचं. सर्वप्रथम मी ह्याच्या भगिनीला माझी जी आत्ता क्वेश्चन विचारली तिला सांगू इच्छिते की हाऊसवाईफ हे मुळात कमी लेखू नका. फुल अधिकारी जी असते ती घरची अधिकारी असते. ती इनफॅक्ट माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात तर माझं एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला नाही सांगितलेलं. वयाच्या 14व्या वर्षी माझं लग्न झालेलं आहे. 9वी पासून ते MA DED पर्यंत माझं पूर्ण शिक्षण माझ्या ज्योतिबांनी केलेलं आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांनी. त्यामुळे हाऊसवाईफ आहे म्हणून किंवा मला काही करून दाखवायचं आहे, इट्स नॉट अ मॅटर. तुमच्यातली ठिणगी तुम्हाला काय म्हणतीये, तुम्ही आहात सॅटिस्फाईड तुमच्या आता सध्याच्या लेवलवर, इट्स ओके देन. आजकाल परवाच मी लोकमतमध्ये वाचलं की बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंजिनियर्स म्हणून ज्या मुली लागलेल्या आहेत त्यांना जेव्हा फर्स्ट इश्यू होतो किंवा फर्स्ट अपत्य होतंय त्यासाठी त्या मित्रमैत्रिणींनो जॉब सोडून 1-2 वर्षाची रजा घेऊन आई पण एन्जॉय करतायत. वाय दिस हॅपन्स? ह्याचं एकमेव कारण आहे की आपली भारतीय संस्कृती. मॅडमनी आता म्हटलं की क्षेत्र कुठलंच चांगलं नसतं, फक्त ते त्या क्षेत्रामध्ये आपण आपला चेहरा कसा ठरवतोय, आपण आपलं पर्सनॅलिटी कशी खुलवती ह्याच्यावर ते डिपेंड असतं. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला सिद्ध करण्यासाठी क्षेत्र ही भरपूर आहेत, परंतु तुम्ही कुठल्या क्षेत्रात फिट होता. आत्ताच माझ्या छोट्याशा मैत्रिणीने नवीन सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की चॉईस ही बऱ्याच वेळा फार त्यात स्मार्टनेस करावा लागतो. पोस्ट जास्त असलेल्या ठिकाणी जिथे आपण फिट आहोत त्या ठिकाणी त्यावेळेस पोस्टचं रँकिंग आपल्याला द्यावं लागतं. त्यामुळे आवडतं क्षेत्र मिळाल्यानंतर आवडती कामं करण्यापेक्षा काही वेळा मिळालेली क्षेत्र आवडून त्याच्यामध्ये कामं करण्यात जास्त आपण रमलं पाहिजे. कारण पाहिजे तसं जर मिळत गेलं तर जगण्यात काहीच मजा नाहीये मित्रांनो. एका डॉक्टर आणि इंजिनियरला बघितल्यानंतर मला फार वाटायचं की मला एक डॉक्टर व्हायची आहे. खूप म्हणजे खूप मनापासूनची इच्छा होता. नाईलाजाने जेव्हा DED ला ऍडमिशन घेतला 4 महिने मी आजारी पडले. कशासाठी अभ्यास केला मग मी एवढा सगळा? नाही, पण ते जे क्षेत्र होतं ते क्षेत्र शेवटी मी स्वतःसाठी आपलंसं केलं आणि त्याच्यानंतर जो माझा सायन्सचा बेस होता तो आधी 11वी-12वीचा परफेक्ट झाला. DED आणि आर्ट्समुळे आर्ट्सचा परफेक्ट झाला. स्पर्धा परीक्षेची माझी तिथली बॅकग्राऊंड तयार केली नशिबाने, मी स्वतःने नाही. म्हणून सांगते की जो क्षेत्र मिळेल त्यामध्ये तुम्ही परफेक्टनेस दाखवा. स्वतःला सिद्ध करण्यामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये रुजवा. अवश्य त्याची चांगली फळं आपल्याला मिळवतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हॅलो
सारिका मॅडम माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आजपर्यंत तुमच्या कामाच्या कालखंडामधला एखादा कामाचा अनुभव सांगू शकाल का? फर्स्ट टाइम म्हणजे आता 2 टर्म झालीच माझी. एक फर्स्ट बॅच माझी रिकव्हरीची होती. सेल्स टॅक्स असं मॅडम सारखं म्हणजे ज्या फील्ड वर्क आहे तसं आमचं काही जास्त काम नव्हतं. रिकव्हरीच्या क्षेत्रामध्ये कामं करत असताना मोठमोठे जे काही पदाधिकारी असतात त्यांचेही मोठमोठे बिझनेसेस असतात. त्या बिझनेसमॅनना एकतर मला इतकं कुणाच्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण फॅक्ट अशा आहेत की मोठमोठ्या रिकव्हरीज पेंडिंग असतात आणि त्या रिकव्हरीज वसुली होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज अटॅच करणं, त्यांची जी काही मशिनरी असतात त्या अटॅच करणं, ह्या अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मोठमोठ्या जे काही पदाधिकारी असतात राजकारणामधले त्यांचे ते घेण्यामध्ये देखील ते लीड घ्यावं लागतं. त्यावेळेस बराच मंत्रालयापासून प्रेशर असतो की इथं गेल्यानंतर हे असं होईल तसं होईल. तो डीलरही आम्हाला तसाच करत असतो. एकदा असाच वेळ आला, मी कोणाचंही नाव घेत नाही, गावाचं व्यक्तीचं वगैरे, अशीच अटॅचमेंटसाठी गेली. 3 कोटीची अटॅचमेंट माझ्याकडे होती. ती अटॅचमेंटसाठी गेले होते. तुम्ही माझ्याच एरियात येऊन कशी माझी अटॅचमेंट करते माझ्या प्रॉपर्टीची ते मी बघून घेतो. पण त्यावेळेस मला माझ्या सिनियरनी असा एकच सल्ला दिला की हे बघा, तुमचा जो काही हेतू आहे तो हेतू प्रॉम्प्ट आहे, त्याच्यामुळे कशासाठी काहीही न घाबरता जर तुम्ही गेलात तर तुमचा हेतू पूर्णपणे साध्य होईल. ठीक आहे, आय वॉज प्रेझेंट देअर. जी काही आमची फॉर्मॅलिटी करायची होती ती केली. त्या माणसांनी भरपूर बोललं, बऱ्याच ॲक्शन्स घेतल्या, बट आय वॉज द नॉर्मल. मी एक शब्द मगाशी माझ्या भाषणात वापरलेला होता की मनोगत व्यक्त करताना मानसिक तुमची परिपक्वता जी आहे ती ह्या ठिकाणी मला ती उपयोगी पडलेली आहे. पेशन्स जे आपल्याला ठेवावे लागतात त्यावेळी तिथे त्यांना पोलिसांना कळवलं, त्यांनी सगळं केलं, पण कुणीही मला माझ्या कामामध्ये त्यांनी ते अडथळा आणू शकल्या नाहीत, कारण माझ्याकडे तसे वॉरंट्स वगैरे होते. आत्ता सध्या मी ज्या अन्वेषण भागात कार्य करते आहे तिथे ठोकळ मॅडमांना आणि शर्मिष्ठा मॅडमांना उघड जी काही गुन्हेगारी करत असतात त्यांची माहिती येते, पण आम्हाला गुन्हेगारी ही आमच्या क्षेत्रात वाटणार पण नाही की हा माणूस एवढा करणार आहे, तेवढा तो त्याच्याकडे टॅक्स वगैरे जे काही असते त्याची उलाढाल होत असते. ह्या गोष्टी फार म्हणजे सामान्य माणसांच्या कळण्याच्या क्षेत्राच्या पलीकडच्या आहेत. बऱ्याच वेळा रात्री पहाटे 4-4 वाजेपर्यंत आम्हाला त्यांच्याकडे थांबावं लागत असतं. त्यावेळेस तो डीलर, आता जी टेक्नोसेवी निघालेली आहे त्याचे इनबिल्ट कॅमेरे असतील, त्याच्यानंतर जे काही रेकॉर्डिंग असतील, ह्या सगळ्या गोष्टींमधून आमच्या बारीक सारीक हालचाली तो टिपत असतो की ही अधिकारी किंवा ही लेडीज किंवा ह्या जे काही सेल्स टॅक्सचे रिप्रेझेंटेटिव्ह कुठे काही चुकतात का. ॲट अ टाइम 15-15 लोकांना आम्हाला लीड करावा लागतो. इव्हन आम्हाला फ्रेश रूमला जाण्यापासूनच्या आमच्या हालचाली आम्हाला बारीक सारीक ह्या जपाव्या लागत असतात, जेणेकरून की डिपार्टमेंटची इमेज ही बाहेर खराब होता कामा नये. प्रूव्ह करण्याची जी काही क्षमता आहे, प्रूव्ह करण्याची जी काही संधी आहे तिथेच आम्हाला करावा लागतो. माझं डिपार्टमेंट सांभाळायला मला काहीही लागत नाही. एक कॅल्क्युलेटर, डीलरचं बॅलन्स शीट, डीलरचा 704, त्याचा IT रिटर्न, एवढं असलं की संपलं. डीलर कुठे खपतोय, काय करतोय, काय करत नाही, कशात इवेजन करतो, संपला आम्हाला. एक कॅल्क्युलेटर आणि त्याचं बॅलन्स शीट असलं की आमचा इश्यू संपतो. त्याला मला मॅनपॉवर लागत नाही, मला त्याची सिस्टीम लागत नाही, त्याची फील्डवर लागतेच असं काही नाहीये. मेजर जे काही इश्यू होतात त्या डीलरच्या इवेजनमध्ये होतात. त्या इवेजन्स आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात टॅकल करावा लागतो. बऱ्याच वेळा आमची स्वतःची रिट पिटिशन आमच्या विरुद्धही दाखल केली जातात. माझ्यावरही जवळजवळ आतापर्यंत 3 रिट पिटिशन उच्च न्यायालयात दाखल झालेली आहेत. बट आय वॉज हेतू व्यवस्थित असल्यामुळे मला त्याची काही फिकीर नाही. ॲज अ महिला अधिकारी किंवा असिस्टंट कमिशनर म्हणून मी त्याला व्यवस्थित फेस करीत आहे. त्याच्यामुळे मानसिक आधार जो आहे किंवा शारीरिक कॅपॅसिटी आहे, त्या शारीरिक कॅपॅसिटी आणि मानसिक ह्याच्यावर हे मी माझे पेलवत नेत आहे. तसं धडाडीचं असं सांगण्यासारखं नाहीये, परंतु ज्या गोष्टी आहेत त्या डीलरच्या बाबतीत असल्यामुळे मी व्यवस्थित आता सध्या तरी मॅनेज करत आहे. धन्यवाद मॅडम. खरं तर आजचा तरुण नैराश्याच्या गर्तेतून फार जातोय, पण तुमच्याकडे बघितलं की आम्हाला वाटतं आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे.
एक शेवटची गर्जना म्हणूया किंवा भारत मातेला एक सलाम म्हणून एक घोषणा देऊ. सगळ्यांची सकाळपासून बसून एनर्जी कमी झाली आहे, तरीही या अधिकारिणींचे शब्द कानावर पडलेत आणि आपण खऱ्या अर्थाने जागे झालोय. तर भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. यापुढे आभार प्रदर्शनाला मी सौ संगीता भदगुणकी यांना बोलवते. धन्यवाद. वेळ खूप झालेला आहे. आभार मी 2 मिनिटं पण घेणार नाही, लवकर संपवते. आम्ही अधिकारिणी या सत्रात सहभागी झालेले माननीय सौ शिल्पा ठोकडे मॅडम यांचं मी मनापासून आभार मानते. शर्मिला गार्गे मॅडम आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित राहून पुढच्या कार्यक्रमासाठी गेले, त्याबद्दल त्यांचंही आभार. माननीय स्नेहा करपे मॅडम, माननीय सौ सारिका दुधनीकर मॅडम वेळात वेळ काढून आमच्या या सत्रासाठी उपस्थिती राहिले आणि आमच्या सर्व युवक युवतींना मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानते. आणि तुम्ही सकाळपासून बसून व्यवस्थित सत्र ऐकलात आणि ते तुमच्या मेंदूमध्ये उतरवलात त्याबद्दल तुमचंही आभार मानते. आणि हा सत्र इथंच संपला असं जाहीर करते. झालं.